मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर शैलेंद्र देवाणकर. मित्रांनो आज परत एकदा आपण आखाताविषयी बोलणार आहोत. मात्र आपण आखाताविषयी जरी बोलणार असलो तरी आपण आज आखातामध्ये सध्या चालू असलेल्या संघर्ष किंवा युद्धाविषयी आपण बोलणार नाही आहोत. जो अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यामधला संघर्ष आहे. कारण त्यात आता शस्त्रसंधी झाली आहे, त्या शस्त्रसंधीला मुदतवाढ दिली गेली आहे, चर्चा चालल्या आहे, डेडलॉक आहे. आपण आज त्याविषयी नाही बोलणार आहे. आपण आज आखातामधल्या एका आणखीन अतिशय महत्त्वाच्या घडामोडीविषयी बोलणार आहोत. जी घडामोड काल घडली ती आहे UAE, युनायटेड अरब इमिरेट्स हा जो देश आहे आखातामधला, यांनी ओपेक या संघटनेमधनं बाहेर पडण्याची घोषणा केलेली आहे. आता 1 मेपासनं हा जो देश आहे हा ओपेक ह्या संघटनेच्या सभासदत्वाचा त्याग करणार आहे आणि या संघटनेतनं तो बाहेर पडणार आहे. आता ही घडामोड जरी आखातामध्ये घडलेली असली, एखादा संघटनेचं मधनं एखादा देश बाहेर पडत असला, तरी याचा सगळ्या जगाने याची चर्चा का सुरू केलेली आहे? भारतामध्ये आपण त्याची काय चर्चा करायची आहे? हे प्रामुख्याने आपण आज आपल्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. तुमच्या मनामध्ये अनेक प्रश्न असणार आहेत. प्रथम तरी ओपेक संघटना काय आहे? तिचं एवढं महत्त्व काय आहे? त्याच्यातनं UAE बाहेर पडतोय म्हणजे मग त्याचा आमच्यावरती काय परिणाम होणार आहे? आमच्या दैनंदिन जीवनावरती काय परिणाम होणार आहे? म्हणजे भारतीयांच्या. अशा स्वरूपाचे प्रश्न हे स्वाभाविकपणे तुमच्या मनामध्ये येणं हे स्वाभाविक आहे. मात्र आपण ते यासाठी स्वतंत्र हा व्हिडिओ करतो आहोत, जेणेकरून या विषयाचं महत्त्व सर्वसामान्य भारतीयाच्या दृष्टिकोनातनं काय आहे हे प्रामुख्याने आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, ही जी घडामोड आहे ना, जी UAE सारखा एक देश हा ओपेकमधनं बाहेर पडतो, याची तुलना मी काही वर्षांपूर्वी जेव्हा इंग्लंड हा युरोपियन महासंघामधनं बाहेर पडला आणि ज्याला ब्रेक्झिट असं म्हटलं जायचं, त्या घडामोडीशी मी याची तुलना करतो. म्हणजे ज्या वेळेला इंग्लंड ह्या EUमधनं म्हणजे युरोपियन महासंघामधनं, युरोपियन युनियनमधनं बाहेर पडला, तेव्हा जगभरामध्ये त्याची चर्चा झाली आणि युरोपियन महासंघ हा अतिशय पॉवरफुल ट्रेड ब्लॉक आहे. मग आता याच्यातनं ह्या ट्रेड ब्लॉकच्या भवितव्याविषयीचे प्रश्न जे निर्माण झालेले होते, अगदी सिमिलरली तशाच पद्धतीने मी UAE हा ओपेकमधनं बाहेर पडतो आहे, या घडामोडीकडे पाहणार आहे. याच्या माध्यमातून मित्रांनो आपण आणखीन एका महत्त्वाच्या घडामोडीची चर्चा करणार आहोत आणि ती म्हणजे ग्लोबल एनर्जी ऑर्डर. ही जी ग्लोबल एनर्जी ऑर्डर आहे, जी 1973ला म्हणजे जगाने जो शेवटचा ऑइल शॉक पाहिलेला होता, अनुभवलेला होता, तो 1973ला होता आणि ज्यामध्ये जगाला प्रचंड जग त्याच्यातनं होरपळून निघालं होतं. आणि मग 73 नंतर पहिल्यांदा आपल्याला अशा स्वरूपाचा एक शॉकिंग अशा प्रकारच्या घडामोडी ह्या गेल्या 2-3 महिन्यांमध्ये घडताना दिसत आहेत, ज्या ग्लोबल एनर्जी ऑर्डरला धक्का देणाऱ्या आहेत. ग्लोबल एनर्जी ऑर्डर जी आहे ती आता ट्रान्झिशन म्हणजे संक्रमण अवस्थेमध्ये आहे आणि आता तिचं भवितव्य हे अधांतरित आहे. हे का बरं आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे? कारण तेल, पेट्रोल, डिझेल याचा संबंध हा सर्वसामान्य माणसाशी आहे. आपण जेव्हा आपल्या गाडीमध्ये, 2 व्हीलरमध्ये, 4 व्हीलरमध्ये पेट्रोल किंवा डिझेल टाकतो, त्यावेळेला त्याच्या पर लिटरसाठी आपण किती पैसे देतो? आज तुम्हाला कल्पना आहे की आज तेलामुळे केवळ स्ट्रेट ऑफ हार्मुज हे बंद झालं. खरं तर स्ट्रेट ऑफ हार्मुजमधनं 25 to 30% तेलाचा सप्लाय होतो. पण जेव्हा ते बंद झालं, त्याचं ब्लॉकेट झालं, तर जगभरामध्ये तेलाच्या किमती ह्या भडकल्या आणि जेव्हा तेलाच्या किमती ह्या भडकतात, स्वाभाविकपणे आपल्याकडचा जो करंट अकाउंट डेफिसिट आहे म्हणजे भारताचा आयात आणि निर्यातीमधला जो फरक आहे तो स्वाभाविकपणे वाढतो. त्याचा परिणाम महागाईवरती होतो आणि सर्वसामान्य जनतेला जीवनावश्यक वस्तू ह्या देखील स्वस्तमध्ये मिळत नाहीत. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यावर परिणाम होतो. कारण तेल ही अतिशय महत्त्वाची कमोडिटी आहे. मग ते अमेरिकेसाठी असेल किंवा भारतासाठी असेल किंवा अगदी भूतान, नेपाळसाठी असेल. त्यामुळे तेलाशी निगडीत प्रत्येक गोष्टीला आपल्याला सेन्सिटिव्हली पाहावं लागतं आणि ते यासाठी पण गरजेचं आहे की भारत आपल्या गरजेच्या 85% तेल हे आयात करतो. अमेरिकेसारखा जो देश आहे तो आपल्या गरजेच्या जवळपास 25%, कारण त्यांच्याकडे डोमेस्टिक प्रोडक्शन मोठ्या प्रमाणावरती आहे. मित्रांनो, आपण हे विसरून चालणार नाहीये की भारत हा जगातला 2ऱ्या क्रमांकाचा सगळ्यात जास्त तेलाची आयात करणारा देश आहे. जगातला 2ऱ्या क्रमांकाचा. आणि तेलाचं जे कन्झम्पशन आहे त्यामध्ये देखील आपण टॉप 3 मध्ये येतो. इतका संबंध हा आपला तेलाशी आहे. आज आपण विकसित भारताचे, विकसित महाराष्ट्राची उद्दिष्ट ठरवलेली आहेत. त्यासाठी औद्योगिकरणाच्या दिशेने आपण जातो आहोत, ज्याला आपण प्रॉडक्ट नेशन बनवण्यासाठी आपले प्रयत्न चालू आहेत. ह्या सगळ्यांचा संबंध हा तेलाच्या किमतीशी आहे.
तेलाच्या राजकारणाशी आहे, तेलाच्या सप्लाय चेनशी आहे. आणि म्हणून आपल्याला हा विषय देखील समजून घ्यावा लागेल. ही जी ग्लोबल ऑइल एनर्जी ऑर्डर आहे, ही आता ट्रान्झिशनमध्ये आहे. त्याला अनेक चॅलेंजेस मिळत आहेत. ही जी सप्लाय चेन आहे ती स्टेट ऑफ हार्मूज पहिल्यांदा बंद होणं असेल, तेलाच्या किमती भडकणं असेल, किंवा ज्या तेलाच्या किमतीचे व्यवहार किंवा जे तेलाचे व्यवहार यापूर्वी केवळ डॉलरमध्ये केले जायचे, आता पॅरलल पेमेंट सिस्टम ह्या चायना आणि रशियाकडनं इव्हॉल्व केल्या जात आहेत. चीन हा युआनमध्ये म्हणजे चीनच्या करन्सीमधनं सौदी अरेबियाकडनं तेल घेतो आहे. रशिया रुबलमधनं व्यवहार करतो आहे. म्हणजे 1973 नंतर ब्रेंट क्रूड ऑइल जे आहे, जे प्रामुख्याने ओपेक कंट्रीज प्रोड्यूस करतात, याचा व्यवहार जो व्हायचा, हा व्यवहार हा प्रामुख्याने डॉलरमधनं व्हायचा. त्यामुळे ही जी ग्लोबल एनर्जी ऑर्डर होती, ही प्रामुख्याने हा जो सप्लाय चेन आहे, ही सप्लाय चेन इंटॅक्ट राहणं, सुरक्षित राहणं, दुसरं हा सगळा व्यवहार डॉलरमध्ये केला जाणं, या गोष्टींवरती निर्भर होती. परंतु त्याला आता प्रचंड मोठ्या प्रमाणात धक्के बसायला लागलेले आहेत आणि एक नवीन रचना आकाराला येते. आणि त्या दृष्टिकोनातनं UAEचं ओपेकमधनं बाहेर पडणं हे का महत्त्वाचं आहे आपल्याला समजून घ्यावं लागेल. प्रथमतः पहिला प्रश्न जो आपण त्याचं उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करू, की हा ओपेक काय प्रकार आहे. ओपेक म्हणजे ऑर्गनायझेशन ऑफ ऑइल प्रोड्युसिंग कंट्री ज्याला आपण म्हणतो, पेट्रोलियम कंट्रीज ज्याला म्हणतो, प्रॉडक्ट प्रोड्युसिंग कंट्रीज ज्याला म्हणतो. हा जो ओपेक नावाचा गट आहे, हा गट 1960 मध्ये तयार झाला. हा इराकची राजधानी बगदादमध्ये या संघटनेचा जन्म झाला. प्रामुख्याने आखातामध्ये म्हणजे इस्लामिक देश, आता आखात म्हणजे केवळ मिडल ईस्ट नाही आहे, तर ज्याला उत्तर आफ्रिका देखील त्याच्या महत्त्वाचा, आणि सगळे मिळून ज्याला आपण असं म्हणतो की जो आखात बनतो, याच्यातनं ओपेक म्हणजे ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्ट कंट्रीज असा त्याचा फुल फॉर्म होतो. आणि हा जो ओपेक गट आहे हा 1960 साली इस्टॅब्लिश झाला. याच्यामध्ये साधारणतः 12 सदस्य देश आहेत. याचं एक्सपान्शन हळूहळू होत गेलं. आता हे सगळे जे देश आहेत हे प्रामुख्याने तेलाचं उत्पादन करणारे आणि तेलाचं निर्यात करणारे हे देश आहेत. म्हणजेच काय की यांची मिळून ही अतिशय पॉवरफुल अशा प्रकारची संघटना आहे. आणि आजच्या घडामोडींच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर जगामधला जवळपास 47% तेलाचं प्रोडक्शन जे आहे हे प्रामुख्याने ओपेक कंट्रीज करतात. 47% प्रोडक्शन. आणि जर तुम्ही बॅरलच्या दृष्टिकोनातनं म्हणजे आपल्याला समजून घेण्यासाठी जर आपण बॅरलच्या दृष्टिकोनातनं, कारण तेलाच्या जागतिक बाजारपेठेतल्या किमती पर बॅरल अशा स्वरूपाने असतात. जसं आजची किंमत ही $110 पर बॅरल ही खनिज तेलाची किंमत आहे. तर त्याच्या दृष्टिकोनातनं जर आपण केला तर ओपेक कंट्रीज ह्या प्रतिदिवशी 3 कोटी बॅरल्स तेलाचं उत्पादन करतात. 3 कोटी बॅरल्स, हे लक्षात घ्या. म्हणजे इमॅजिन करा तुम्ही की हे किती प्रचंड मोठं प्रोडक्शन आहे. 47% जगामध्ये जे तेल निर्माण होतं ते प्रामुख्याने ओपेक कंट्रीज करतात. आता ओपेक कंट्रीज जे तेल तयार करतात त्याला ब्रेंट क्रूड ऑइल असं म्हणतात. आता ब्रेंट क्रूड ऑइल हा तेलाचा प्रकार नाही आहे मित्रांनो. मी माझ्या यापूर्वीच्या अनेक व्हिडिओजमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की ब्रेंट क्रूड ऑइल हा प्राइसिंगचा बेंचमार्क आहे. म्हणजे तेलाची किंमत ठरवण्याचा हा एक बेंचमार्क आहे. ब्रेंट क्रूड ऑइलच्या आधारावरती जगभरामध्ये तेलाच्या किमती ठरवल्या जातात. त्याच्या आधारावरती उराल ऑइल जे रशिया प्रोड्यूस करतं, किंवा WTI वेस्ट टेक्सास इंडेक्स जे लॅटिन अमेरिका आणि अमेरिका प्रोड्यूस करतं, अमेरिकेमधलं टेक्सास हे राज्य प्रोड्यूस करतं, त्याला WTI म्हणतात. ह्या सगळ्यांचा किमती ज्या आहेत ह्या प्रामुख्याने ब्रेंट क्रूड ऑइलशी निगडीत आहेत. इव्हन अमेरिकेमध्ये आपण पाहिलं तर अमेरिकेमध्ये देशांतर्गत गॅसोलिनच्या किमती असतील किंवा पेट्रोल डिझेलच्या किमती असतील, ह्या प्रामुख्याने ब्रेंट क्रूड ऑइलवरनं निर्धारित केल्या जातात. आज अमेरिकेमध्ये तेलाची किंमत ही 16% वाढली आहे. म्हणजे अगदी आजचा गॅसोलिनचा अमेरिकेमधला पर गॅलनचा जो रेट आहे हा $4 $4.1 एवढा झालेला आहे. त्यामुळे याचा सगळ्यांचा संबंध ब्रेंट क्रूड ऑइलशी येतो, कारण हे सगळ्यात जास्त तेलाचं प्रोडक्शन करणारे देश आहेत. आता हे देश काय करतात, यांनी सगळ्यांनी एक आपली संघटना तयार केली जी ओपेक नावाने ओळखली जाते. आणि ह्या संघटनेचं जसा याचा जन्म जरी इराकमध्ये झालेला असला तरी ऑस्ट्रियामधल्या व्हिएन्ना इथं यांच्या बैठका होत असतात. या बैठकांमध्ये प्रामुख्याने किती तेलाचं उत्पादन करायचं आणि त्याच्या आधारावरती जागतिक बाजारपेठेमध्ये तेलाची किंमत ठरवली जाते. म्हणजेच काय की तेलाच्या प्रोडक्शनवरती कॅपिंग किती ठेवायचं हे सगळं ठरवणारी ही प्रामुख्याने संघटना आहे. म्हणजे जर यांनी तेलाचं उत्पादन कमी केलं तर तेलाच्या किमती ऑब्व्हियसली जागतिक बाजारपेठेमध्ये वाढतात. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी कंट्रोल करतात
ती जागतिक बाजारपेठेमध्ये तेलाची किंमत काय असावी हे निर्धारित करणारी कोणती संघटना असेल तर ती ओपेक सारखी संघटना आहे. म्हणजे तेलाची किंमत प्रति बॅरल $60 असावी की तेलाची किंमत प्रति डॉलर $120 असावी प्रति बॅरल, हे ठरवणारी संघटना कोणती आहे तर ती ओपेक आहे. आता ही संघटना अनेकदा म्हणजे याची मोनोपोली तयार झाली जागतिक बाजारपेठेमध्ये. आणि ही मोनोपोली कशी आहे की अनेकदा म्हणजे कोविडच्या काळामध्ये तेलाचं सगळीकडे ट्रॅफिक ठप्प होतं, जागतिक व्यापार ठप्प होता आणि त्यामुळे स्वाभाविकपणे तेलाचं कन्झम्पशन जे होतं ते कमी झालं. त्यावेळेला ह्या ओपेक कंट्रीजनी तेलाचं प्रोडक्शन कमी केलं. पण कोविड संपला त्यानंतरही यांनी प्रोडक्शन वाढवलं नाही. का नाही वाढवलं? कारण तेलाच्या किमती या वाढलेल्याच राहाव्यात, चढादाराने राहाव्यात आणि त्यामुळे $1 बिलियन प्रॉफिट ह्या प्रामुख्याने ह्या देशांना होत असतो. म्हणून जगामध्ये तेलाच्या किमती निर्धारित करणारी, त्याच्यावरती मोनोपोली इस्टॅब्लिश करणारी, ह्या सगळ्यांचं नियंत्रण करणारी कोणती संघटना आहे तर ती ओपेक संघटना आहे. आणि म्हणून तिचं साम्राज्य आज जगामध्ये आहे आणि याच ओपेकच्या प्रत्येक निर्णयाकडे जगाचं लक्ष लागलेलं असतं. फार फ्रिक्वेंटली भेटतात व्हिएन्नामध्ये, ऑस्ट्रियामध्ये. आत्ता ते ह्या शुक्रवारी म्हणजे आज बुधवार आहे, परवाच्या दिवशी परत ते व्हिएन्नामध्ये भेटणार आहेत आणि हे फ्रिक्वेंटली भेटून ठरवतात की तेलाचं प्रोडक्शन किती करायचं. आता मी UAE येतो. म्हणजे तुम्हाला उदाहरण देतो मी की जर आता UAE म्हणजे हा जो युनायटेड अरब एमिरेट्स हा देश आहे, या देशाची एकूण तेलाचं उत्पादन करण्याची जी क्षमता आहे प्रतिदिवशीची ही साधारणतः 50 लाख बॅरल्स एवढी आहे. किती आहे? 50 लाख बॅरल. अगदी थोडक्यात तुम्हाला सोप्या भाषेत मी समजून सांगतो की UAE सारखा देश ची कॅपॅसिटी ही 50 लाख बॅरल प्रतिदिवशी तेलाचं प्रोडक्शन करण्याची आहे. परंतु ओपेक काय सांगते UAEला की तुम्ही केवळ 30 लाख बॅरलचं प्रोडक्शन करा, बाकी 20 लाख जरी तुमच्याकडे कॅपॅसिटी असेल तरी करू नका. म्हणजे तुम्ही तुमच्या क्षमतेच्या कमी प्रोडक्शन करा. कारण काय आहे की मग तेलाच्या किमती ह्या चढ्या दराने राहतील आणि प्रॉफिट मोठ्या प्रमाणावरती मिळेल. त्यामुळे कोणत्या देशांनी किती उत्पादन करायचं जेणेकरून तेलाच्या किमती जास्त राहतील हे ठरवणारी संघटना आहे ती म्हणजे ओपेक आहे. ओपेकचं नेतृत्व जरी असं ऑफिशियली कोणत्या देशाकडे नसलं तरी ज्याला आपण डिफॅक्टो नेतृत्व म्हणतो ते सौदी अरेबिया देशाकडे आहे. सौदी अरेबिया लीडिंग देश आहे. पूर्ण आखातामध्ये सगळ्यात जास्त ऑइलचं प्रोडक्शन हा सौदी अरेबिया देश आहे. त्याच्या खालोखाल इराकचा नंबर येतो आणि इराकच्या खालोखाल UAEचा नंबर येतो. त्यामुळे आपण बघतो की आखातामध्ये ह्या संपूर्ण संघटनेचं नेतृत्व ट्रॅडिशनली 1973 नंतर हे प्रामुख्याने सौदी अरेबियाकडनं होतं. 73 मध्ये सौदी अरेबियाने अमेरिकेबरोबर एक करार केलेला होता. त्यानुसार डॉलरचे व्यवहार, तेलाचे व्यवहार हे प्रामुख्याने डॉलरमध्ये होतील हे पहिले सौदी अरेबियाने ॲक्सेप्ट केलं आणि ओपेकच्या माध्यमातून सगळ्या 12च्या 12 देशांनी ॲक्सेप्ट केलं की ओके आम्ही आता डॉलरमध्ये तेलाचं एक्सपोर्ट करू किंवा व्यवहार करू. आणि त्यामुळे सौदी अरेबियाचे निर्णय हे फार मॅटर करतात ह्या संपूर्ण संघटनेसाठी. आता आपण UAE येऊ की हा देश आणि एवढ्या पॉवरफुल संघटनेमधनं की जो फाउंडर मेंबर आहे या ओपेकचा हा काही साधासुद्धा मेंबर नाही आहे. जो तुम्हाला कल्पना आहे की ओपेकमध्ये जेवढं तेलाचं उत्पादन होतं त्याच्या 15% ऑइलचं प्रोडक्शन एकट्या UAE कडनं होतं. मग इतका प्रचंड हा पॉवरफुल देश आहे, या देशांनी ओपेकमधनं बाहेर पडण्याचा निर्णय का घेतला हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आता त्यांनी त्याच्यासाठी जी कारणं दिलेली आहेत ती कारणं ऑफिशियली दिलेली आहेत, ज्याच्यामध्ये तेलाची सप्लाय चेन अफोर्डेबल बनावी, रिलायबल बनावी, अशाच प्रकारचे शब्द त्यांनी वापरलेले आहेत. काल त्यांचं जर तुम्ही स्टेटमेंट पाहिलं, ऑफिशियल स्टेटमेंट UAE कडनं आलेलं, तर त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या शब्दांचा प्रयोग केला गेला आहे. मात्र आज आपण त्याची कारणं समजून घेणार आहोत. तर मित्रांनो, त्यातलं पहिलं कारण मी तुम्हाला सांगितलं ते असं आहे की आता जो त्यांच्या क्षमता म्हणजे त्यांची क्षमता जर UAEची 50 लाख बॅरल पर डे प्रोडक्शन करण्याची आहे, तरी त्यांना ओपेक सांगते की तुम्ही केवळ 30 लाख बॅरलचं प्रोडक्शन करा. ओके, म्हणजे त्यांना त्यांच्या क्षमतेपेक्षा कमी प्रोडक्शन करायला लावतात. आता अशा प्रकारचे निर्बंध हे UAEला नको आहेत. म्हणजे ते उद्या 50 लाख बॅरल करतील. अर्थात पहिला हा. दुसरा मुद्दा असा झाला की सौदी अरेबिया आणि UAE ह्या दोन देशांमध्ये की जे बॅकबोन म्हणून ओळखले जातात ओपेक संघटनेचे, त्यांच्यात मतभेद निर्माण झाले, डिफरन्सेस निर्माण झाले आणि त्याच्या मागे काही राजकीय कारणं पण आहेत. ते राजकीय कारणं पहिले आपण समजून घेऊ. ते कारणं असे आहेत की सौदी अरेबिया आणि UAE यांचा संबंध आणखीन एका देशाबरोबर येतो, त्याचं नाव येमेन आहे. हा जो येमेन आहे, या येमेन देशामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून
यादवी युद्ध चालू आहे. हे यादवी युद्ध प्रामुख्याने जो नॉर्दर्न येमेन आहे आणि सदर्न येमेन आहे, तर सदर्न येमेनमध्ये सुन्नी पंथीयांचं जास्त प्रिडॉमिनन्स आहे आणि ह्या सुन्नी पंथीयांना सगळ्या प्रकारचा सपोर्ट हा सौदी अरेबिया आणि UAE प्रोव्हाइड करतात. आणि जो नॉर्दर्न येमेन आहे त्याच्यामध्ये शिया पंथीयांचं डॉमिनेशन आहे आणि जिथं हौतीसारखी संघटना आहे जिला फिनान्शियल असिस्टन्स, मिलिटरी असिस्टंट इराण प्रोव्हाइड करतो. अर्थात सदर्न आणि नॉर्दर्न येमेनमध्ये संघर्ष हा गेल्या अनेक वर्षांपासून चालू आहे. या संघर्षामधनं सौदी अरेबिया आणि UAE जे खांद्याला खांदा लावून लढायचे त्यामधनं सौदी अरेबियाने माघार घेतली आणि त्यामुळे एकटा UAE हा येमेनमध्ये सध्या लढतो आहे. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे याच्यामधला की जो आखातामध्ये सध्या संघर्ष चालू आहे, जो पहिले 30-35 दिवस खूप डॉमिनंट होता आणि इराणकडनं आखाती देशांवरती अटॅक होत होते. विशेष करून इराणकडनं UAE वरती जे अटॅक झाले, त्यांच्या सगळ्या AI हब असेल किंवा त्यांची जी फिनान्शियल हब असेल याच्यावरती जे अटॅक झाले त्यामध्ये कोणीही UAEच्या बाजूने उभं राहिला नाही. विशेष करून सौदी अरेबियाने फारसा त्यांना सपोर्ट केला नाही आणि UAE ह्या संघर्षात एकटा पडला. इराणचे हल्ले सहन करत राहिला परंतु त्याच्या मदतीला कोणी आलं नाही. त्यामुळे हा दुसरा डिफरन्स होण्याचा मुद्दा आहे. तिसरा मुद्दा असा आहे की सौदी अरेबिया हा पाकिस्तानच्या अलीकडच्या काळात जवळ गेला. सौदी अरेबियाने पाकिस्तानबरोबर एक डिफेन्स ॲग्रीमेंट केला. आता पाकिस्तानची क्रेडिबिलिटी काय आहे, स्टेटस काय आहे हे तुम्हाला नव्याने सांगायला नको, माझ्या अनेक व्हिडिओज त्यासाठी आहे. हा जगातला बँकरप्ट देश आहे जो IMFच्या बेलआउट पॅकेजेसवरती जगतो. जगामधल्या ज्या युनायटेड नेशननी घोषित केलेल्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना आहे 50% संघटनांचं मुख्यालय पाकिस्तानमध्ये आहे. हा देश केवळ जगाला दहशतवादाचा निर्यात करतो, ज्याचा उल्लेख एस जयशंकर भारताचे परराष्ट्र मंत्री यांनी दलाल देश म्हणून नुकताच केलेला आहे. याच्या सौदी अरेबिया जवळ जातो, त्यांच्याबरोबर डिफेन्स ॲग्रीमेंट करतो, कलेक्टिव्ह सिक्युरिटी ॲग्रीमेंट करतो. हे UAEला काही फारसं पटलेलं नाही आहे. त्यामुळे UAEचे काही सौदी अरेबियाचे काही निर्णय मुळे UAE आणि सौदी अरेबिया यांच्यात डिफरन्सेस तयार झालेले आहेत आणि सौदी अरेबियाची मोनोपली आता काही UAE हा बेअर करायला तयार नाही आहे. त्यामुळे UAEनी याच्यातनं काढता पाय घेण्याचं ठरवलेलं आहे. त्यामुळे हे झाले त्याच्यामधले पॉलिटिकल रिझन. सौदी अरेबिया आणि UAE मधले डिफरन्सेस मेनली याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करतात. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं आहे की किती काळ तुम्ही अशाच पद्धतीने दबावामध्ये राहणार की तुम्ही एवढंच ऑइलचं प्रोडक्शन करायचं. त्यामुळे याच्यातनं हे सगळे निर्बंध UAEला झुडकारून लावायचे आहेत आणि त्यामुळे 1 मेपासून UAE ह्या संघटनेत बाहेर पडणार आहे. आता थोडंसं भारताच्या दृष्टिकोनातून विचार करू की ह्या सगळ्या आखातातल्या घडामोडींचा आम्ही का विचार करतोय. जसं मी सुरुवातीला सांगितलं, आपण आपल्या गरजेच्या 85% तेल हे आयात करतो. याच्यामधनं आपले तेल म्हणजे आपल्याकडे ज्या तेलाच्या कंपन्या ह्या खाजगी क्षेत्रामध्ये पण आहेत आणि सार्वजनिक क्षेत्रामध्ये पण आहेत. मित्रांनो, माझ्या यापूर्वीच्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की भारताच्या बाबतीमध्ये की भारतामध्ये ऑइल जो पार्ट आहे, खनिज तेल आहे, पेट्रोल आणि डिझेल जे आहे याचं आपण डिरेग्युलेशन केलेलं आहे. म्हणजे याच्यावरती आता सरकारी नियंत्रण हे राहिलेलं नाही आहे. जागतिक बाजारपेठेमध्ये तेलाच्या ज्या किमती असतात त्याचं रिफ्लेक्शन हे आपल्या डोमेस्टिक मार्केटमध्ये पण पडताना बघतो. 2010 मध्ये त्यावेळेला UPA गव्हर्नमेंट होतं, त्यावेळेला हा प्रामुख्याने निर्णय घेतला गेला आणि मग नंतर 2014 मध्ये डिझेल पहिले पेट्रोलच्या बाबतीमध्ये निर्णय घेतला गेला आणि 2014 मध्ये आपण इव्हन डिझेलला पण डिरेग्युलेट करून टाकलं. ओके, आता ग्लोबल फोर्सेस ज्या आहेत, ग्लोबल मार्केट जे आहे ते भारतामधल्या प्राइजेस ज्या आहेत त्या प्रामुख्याने डिसाईड करतं. त्यानंतरचा मुद्दा असा आहे की आपण आपल्या गरजेच्या ऑलमोस्ट 40% ऑइल जे आहे हे आपण आखातामधनं आयात करतो, ज्यामध्ये खरं तर आपण 41 देशांकडनं करतो. आपल्याकडच्या ज्या पब्लिक सेक्टर आहेत आणि प्रायव्हेट सेक्टर्स आहेत, तर आता सगळं डिरेग्युलेट केल्यामुळे प्रायव्हेट सेक्टर पण आपला ऑइल इम्पोर्ट करत असतं. 41 देशांकडनं करतो आपण, रशियाकडनं करतो, आफ्रिकेकडनं करतो, लॅटिन अमेरिकेतनं करतो, व्हेनेझुएलातनं करतो, अमेरिकेतनं करतो आणि आखातामधनं करतो. आखातामध्ये आपले 3 मेन सप्लायर्स आहेत. आपला नंबर 1चा सप्लायर सौदी अरेबिया आहे, सौदी अरेबियाच्या खालोखाल इराक आहे आणि इराकच्या खालोखाल नंबर 3ला UAE आहे. UAE कडनं आपण आपल्या गरजेच्या 10% ऑइल जे आहे हे आपण UAE कडनं घेतो. अलीकडच्या काळात आपण नैसर्गिक गॅस पण UAE कडनं घ्यायला लागलेलो आहे. विशेष म्हणजे हा पहिला आणि एकमेव इस्लामिक देश आहे UAE ज्याच्याबरोबर भारताचा मुक्त व्यापार करार झाला, ज्याला सेपा असं म्हटलं जातं, कम्प्रेहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप ॲग्रीमेंट. हा पहिला OPEC कंट्री आहे ज्याच्याबरोबर भारताने मुक्त व्यापार करार केलेला आहे. आणि दोघांमधला व्यापार मित्रांनो लक्षात घ्या, हा एकमेव इस्लामिक देश असा आहे
की ज्याच्याबरोबरचा आपला व्यापार 2024 मध्ये जवळपास $83 बिलियन एवढा होता. $83 बिलियन. किती प्रचंड UAE आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. आता ज्या वेळेला UAEनी ओपेकमधनं बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे आणि ज्या वेळेला UAE ऑइलचं प्रोडक्शन वाढवणार आहे, स्वाभाविकपणे तेलाच्या जागतिक बाजारपेठेमधल्या किमतीवर त्याचा परिणाम होणार आहे. तेलाच्या किमती कमी होणार आहेत. आता आखाती युद्ध चालल्यामुळे, हार्मुजचं ब्लॉकेडमुळे तेलाच्या किमती इंटॅक्ट आहेत. म्हणजे आजची किंमत ही $110 प्रति बॅरल आहे, जी अजून कमी झालेली नाही या निर्णयानंतर. पण कदाचित 1 मे नंतर होईल, पण काही यू नेव्हर नो. पण सध्या जरी इंटॅक्ट असली, जरी जेव्हा इराण आणि अमेरिकेचा संघर्ष संपेल, स्टेट ऑफ हार्मुजचं ब्लॉकेड बंद होईल, त्यानंतर UAE तेलाचं प्रोडक्शन वाढवेल आणि त्याचा परिणाम हा तेलाच्या जागतिक बाजारपेठेतल्या किमती होईल. किमती कमी होण्याची शक्यता खूप जास्त आहे. आणि आपण आणि UAE संबंध अतिशय क्लोज आहेत. त्यामुळे भारत स्वस्तामध्ये UAE कडनं तेल घेऊ शकतो. हा त्याच्यातला अतिशय महत्त्वाचा बेनिफिट आहे. सगळ्यात जास्त भारतीय जवळपास UAEमध्ये भारतीय जे राहतात त्यांची संख्या 10 लाखांच्या आसपास आहे. इतके मोठ्या प्रमाणावरती आपले इंडियन्स त्या ठिकाणी राहत आहेत. UAE बरोबरचे आपले संबंध अतिशय घनिष्ठ आहे. तर भारताच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर आपल्यासाठी हा निर्णय सकारात्मक आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. जसं युरोपियन महासंघामधनं इंग्लंड बाहेर पडला आणि इंग्लंडबरोबर आपण मुक्त व्यापार करार केला, नंतर आपण मुक्त व्यापार EU बरोबर केला, जरा मदर ऑफ ऑल डील असं म्हणतात, माझा स्वतंत्र व्हिडिओ त्याच्यावरती आहे. अशाच पद्धतीने UAE बरोबर आपला मुक्त व्यापार करार आहे. आता लक्षात घ्या की ओपेकला भगदाड पडलेला आहे. केवळ UAE बाहेर जाणार नाही आहे, त्याच्यानंतर अजूनही काही देश जाऊ शकतात. ही जी खतखत आहे 1973 पासूनची, ती खतखत आता पुढे येणार आहे. अजूनही काही जातील. हा जो एक ग्रुप आहे ज्याचा डॉमिनन्स, ज्याची मोनोपली, ज्याची हेजमनी गेल्या अनेक दशकांपासून जागतिक ऑइल मार्केटवरती होती, ती मोनोपली आता रिड्यूस होणार आहे. त्यामुळे एक संघटना ठरवायची की जगामध्ये ब्रेंट क्रूड ऑइलची किमती काय असाव्यात आणि जगभरामध्ये किमती काय असाव्यात, ती मोनोपली कमी होईल. म्हणूनच मित्रांनो म्हणतो की 73 पासूनची जी ग्लोबल एनर्जी ऑर्डर आहे, ती एनर्जी ऑर्डर आता संपुष्टात यायला लागली आहे. ती संक्रमण अवस्थेमध्ये गेलेली आहे. नवीन ऑर्डर होती आहे. आता डॉलरची मोनोपली कमी होणार आहे, ओपेकची मोनोपली कमी होणार आहे, पॅरलल पेमेंट सिस्टम इव्हॉल्व झालेलं आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या ग्लोबल एनर्जी ऑर्डरला धक्का देणार आहेत. पण ही जी घडामोड घडलेली आहे UAEच्या बाबतीमध्ये, ही भारताच्या दृष्टिकोनातून सकारात्मक आहे.